आज विधानसभेमध्ये कांद्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले. काही इतर सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला, अधिक माहिती दिली. खरं म्हणजे या देशामध्ये जो कांदा उत्पन्न होतो, 60% कांदा हा राज्यात उत्पन्न होतो आणि त्या राज्यातील 60%पैकी 60% कांदा जो आहे हा केवळ नाशिक जिल्ह्यात उत्पन्न होतो. कांदा हे गरीब शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. आपण पाहतो आहोत अवकाळी पाऊस, अनेक इतर ज्या काही गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा या कांद्याच्या विक्रीला जो आहे अडथळा निर्माण करतात. भाव त्याच्यामुळे पडून जातात, नुकसान होतं शेतकऱ्यांचं. कधी पाणी मिळत नाही, कधी अवकाळी पाऊस, कधी आणखी हा संप, कधी तो संप. आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा 1500 रुपये आहे. मी तिथं सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दुगुना पैसा मिलना चाहिए, फायदा झाला पाहिजे 100%. म्हणजे 1500 असेल तर 3000 रुपये तरी त्याला मिळाले पाहिजे. मी त्या ठिकाणी सांगितलं की 1500 असेल तर निदान 50% तरी फायदा द्या, 2250 तरी फायदा होऊ द्या. त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन 2250 ही कांद्याचा हमी भाव ठरवून घ्या, 2250. आणि त्यानंतर कारण आज काय झालंय, बांगलादेशला जो आपला कांदा निर्यात होतो त्याच्यावर त्यांनी 10% आयात कर लावला. भारत सरकारने एक्सपोर्ट करण्यासाठी 20% निर्यात कर लावला आणि कांदा एवढा मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्या त्याच्यामध्ये कांद्याचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत, कांदा व्यापारी, ते सुद्धा भारताचा कांदा व्यापाऱ्यांशी जे आहे कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये साशंक असतात. कारण कधी कांदा मिळतो, कधी कांदा आपला मिळत नाही त्यांना. त्यामुळे इतर देशाशी ते व्यापार करतात. त्याचा सुद्धा परिणाम ह्या कांद्याच्या व्यापारावर होतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण भारत सरकारला सांगू 2250 हमी भाव मिळाला पाहिजे. एवढंच नाही तर 3000 रुपये पर्यंत एक फॉर्म्युला त्यांना सांगितला, तो तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला कळवला. 3000 रुपयापर्यंत कुठलेही निर्बंध लागू करू नये. 3000 ते 4000 जर झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करावी. 4000 ते 5000 पर्यंत भाव गेल्यास एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करावं आणि 5000 ते 6000च्या पुढे तो जर गेला तर आपण निर्यात बंदी मग लागू करावी, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. प्रत्येक वेळा टप्प्याटप्प्यानं हे जे आहे निर्बंध लागू करावे. परंतु सरसकट निर्बंध लागू केल्यामुळं भाव पडल्यानंतर शेतकरी अतिशय अडचणीत येतो. आज लासलगावमध्ये हे कांदा व्यापार बंद पाडला शेतकऱ्यांनी आणि ते त्या पाण्याच्या टाकीवर चढले आत्महत्या करण्यासाठी. आणि मग त्यावेळेला पोलीस अधिकारी त्यांनी जाऊन समजूत घातली. मला सुद्धा फोन आले, मी सुद्धा सांगितलं की मी निश्चितपणे आज विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडेल. आणि मग यावर जे आहे स्वतः मंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते, एकनाथराव शिंदे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि
इतर जे काही आमच्यासारखे काही आमदार त्यांना घेऊन अमित शहा साहेब, गोयल यांची जी आम्ही भेट घेऊ आणि या कायम स्वरूपी याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करू. तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला इरॅडिटेशन जे सेंटर्स जे आहेत कांदा टिकवण्यासाठी, कांदा खराब लवकर होऊ नये म्हणून अनेक सेंटर्स आम्ही उभे करतो आहोत. कांद्याच्या चाळी वाढवण्यासाठी त्यांना जे काही शुल्क द्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. या संदर्भामध्ये अनेक इतर सुद्धा सहकार्याने प्रश्न निर्माण केले आणि 2 वेळा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दिल्लीत जाऊन लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे आम्ही मार्गी लावू.